ओके. हॅलो ऑल. वेलकम टू बेली वर्ल्ड कप ग्रुप. आणि आजचं आपलं सेशन आहे. आपलं जे फेब्रुवारीचं आपण चॅलेंज सुरू केलं होतं. 1 फेब्रुवारी टू 21 फेब्रुवारीपर्यंत आपलं एक चॅलेंज राहणार आहे. लव्ह युअर सेल्फ. फेब्रुवारी इज अ मंथ ऑफ लव्ह. सो एक कन्सेप्ट आली की चला एक माइंडफुल सिटिंगचं एक कन्सेप्ट ठेवूया. आणि त्यामध्ये तुम्हाला सिट अँड डू नथिंग असं एक चॅलेंज आहे. डेली 15 मिनिट तुम्हाला सिट अँड डू नथिंग करायचंय. सो सगळ्यात पहिले ओके, तो आपण काय करतोय, 10,000 स्टेप्स जे चॅलेंज दिलं होतं, तर त्याच्यामध्ये बरेच जण सायकलिंग करतायत, रनिंग करतायत. ह्या सगळ्या झाल्या फिजिकल एक्सरसाइज. ओके. सो आपण फिजिकल बॉडीसाठी भरपूर काही करतोय. पण एक थॉट आला की आपण इनर माइंडसाठी किंवा पीसफुलनेससाठी काय करतोय. सो मेन आपलं असतं की माइंडसाठी आपण काय करतोय. म्हणजे माइंडसाठी मला नाही वाटत काही एक्सरसाइज असेल. देर इज नो एक्सरसाइज. पण कोणी मला सांगू शकेल माइंडसाठी एखादी एक्सरसाइज कोणाला माहिती असेल तर. येस, करेक्ट निधी. बरोबर. मेडिटेशन इज काइंड ऑफ एक्सरसाइज. पण बऱ्याच वेळेस इट इज अ लीस्ट इग्नोर. म्हणजे आपण फिजिकल बॉडीवर इतकं महत्व देतो की मला सुंदर दिसायचंय, वेट लॉस व्हायचंय, मला एकदम ऍडमिट करते मी. हां. सो आपण फिजिकल बॉडीसाठी सगळ्या प्रकारच्या एक्सरसाइज करतो, की मला छान दिसायचंय, एखाद्या ड्रेसमध्ये फिट व्हायचंय किंवा मला बारीकच राहायचंय, मला वजन वाढवायचं नाहीये, हेल्दी वेट ठेवायचंय. पण आपण आतल्या आपल्या इनर माइंडसाठी काय करतो? तर माइंडसाठी कुठल्या प्रकारची अशी एक्सरसाइज खूप कमी जणांना माहिती आहे आणि दॅट इज लीस्ट इग्नोर. आपण स्वतःला कधी स्वतःबद्दल ओके. आपण स्वतःबद्दल इतका विचार करत नाही किंवा मग जे काही माइंडमध्ये थॉट्स येतात ते खूप वेगळ्या प्रकारचे असतात. आता बऱ्याच जणांना म्हटलं जातं, की तुमचे जे थॉट्स आहेत, व्हॉट इज माइंड? माइंड म्हणजे थॉट्स. माइंड म्हणजे आपण ॲट अ टाईम किती थॉट्स घेतो. आपण नेहमी एकतर पास्टमध्ये असतो किंवा फ्युचरमध्ये असतो. पण कधी आपण बऱ्याच जणांना सांगितलं जातं की प्रेझेंटमध्ये राहा, प्रेझेंटमध्ये राहा. पण ॲट अ टाईम आपल्या डोक्यामध्ये भरपूर सारे थॉट्स चालू असतात. तर प्रेझेंटमध्ये राहणं खूप डिफिकल्ट असतं आणि त्यामुळेच काय होतं की भरपूर स्ट्रेस येतो आपल्या डोक्यावर. म्हणजे इतका कंटिन्यू स्ट्रेस असतो, इतके थॉट्स चालू असतात. तर आपण जे काही काम करतोय करंटली त्याच्यावर लक्ष न देता आपलं डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चालू असतं. ॲट अ टाईम मल्टीटास्किंग जे म्हणतात, ते मल्टीटास्किंग चालू असतं. मला ॲट अ टाईम ह्या प्रोजेक्टवर काम करायचंय, हे करायचंय. आणखीन माझ्या घरी काय चालू असेल किंवा मग संध्याकाळी ऑफिसमधून गेल्यानंतर काय करायचंय किंवा असे थॉट्स वेगळे काही ना काही, काही ना काही कंटिन्यू थॉट्स चालू असतात. आणि त्यामुळे काय होतं, तर आपल्या बॉडीवर आणि माइंडवर खूप स्ट्रेस येतो. इतका कंटिन्यू विचारामुळे, इतक्या स्ट्रेसमुळे आपली बॉडी जी आहे, ती खूप आतमधनं थकून जाते. पण हे आपल्याला जाणवत नाही. आपल्याला फक्त फिजिकल जे काही दुखतं, पाय दुखतायत, हात दुखतंय, डोकं दुखतंय, ह्या फक्त एक्सरसाइज ह्या फक्त जे दुखणं असतं ते आपल्याला दिसतं. पण आतला जो हार्टवर जो स्ट्रेसचा परिणाम होतोय तो दिसतो का? तो नाही दिसत. तर तो दिसत नाही कारण की तो इनर असतो. तो हळू स्ट्रेस बिल्टअप होऊन त्याचा हार्टवर, आपल्या लिव्हरवर, पॅनक्रियाजवर खूप सारा त्याचा इफेक्ट आणि डिसएडव्हांटेज होत असतात. तर ते हे ग्रॅज्युअली होत असतं. आपण बऱ्याच जणांना बघतो, आता यंग एजमध्ये बऱ्याच जणांना हार्ट अटॅक्स येतात आहे. तर काय येतात ते? कारण की त्यांच्याकडे हळू म्हणजे हे अचानक आलेले नसतात. आपण म्हणतो, "अरे, हा तरी किती यंग होता आणि इतक्या यंग एजमध्ये ह्याला हार्ट अटॅक कसा आला?" तर अशा वेळेस आपल्याला असं नेहमी असं वाटत असतं. ओके. सो आपल्याला नेहमी असं वाटत असतं, की अरे, माझ्या हार्टवर का स्ट्रेस होतोय? म्हणजे बऱ्याच जणांना हार्ट अटॅक येतात, तर मग आपण एवढं काही लक्ष नसतं आपलं, की अरे, ह्याला हार्ट अटॅक आला, हा इतका हेल्दी होता, पण अचानक कसा हार्ट अटॅक आला? तर ते ना ग्रॅज्युअली हळू ह्या गोष्टी होत असतात. ते आपल्याला जाणवत नाही. तर मग अशा वेळेस मी एक कन्सेप्ट आणलेला आहे, सिट अँड डू नथिंग.
ह्यामध्ये तुम्हाला काय करायचंय की 10-15 मिनिटं एव्हरी डे 15 मिनिटं तुम्हाला जस्ट बसायचंय. शांत बसायचंय, एखाद्या शांत ठिकाणी बसायचंय आणि फक्त तुम्हाला तुमची बॉडी ऑब्झर्व्ह करायची आहे, आतमधून एन्जॉय करायचंय. काही विचार न करता फक्त बसायचं आहे. आणि तुम्ही काय करता, काय थॉट्स येतात किंवा काय करता, फक्त बसायचं आणि आपण आतमधल्या आपल्या बॉडीला ऑब्झर्व्ह करायचंय. सो आपण आता एक ॲक्टिव्हिटी घेऊया. 1 मिनिटासाठी आपण सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत. ओके. हॅलो सर, महेश सर, तुम्ही नव्हतात, आता जॉईन झालात वाटतं. येस सर. ओके. ओके. सो आपण 1 मिनिटासाठी प्रत्येकाने डोळे बंद करायचे आहेत आणि 1 मिनिटानंतर एक्झॅक्ट उघडायचे आहेत. ओके, लेट स्टार्ट. ओके. सो तुम्ही डोळे ओपन करू शकता. तुम्हाला कोणी सांगेल की तुम्हाला काय फील झालं या 1 मिनिटामध्ये? कोणीही एकाने माईक करून, मृणालिनी, निधी, वराडे सर. हा, मृणालिनी. हम्म. हम्म. ओके. आणि आणखीन कोणी? येस निधी. हा. हम्म. ओके. ओके. दॅट्स ग्रेट. आणखीन कोणी? प्रवीण सर. हा हा, हॅलो. कसं एक. हा. हा. हम्म. 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 ओके. ओके, विनोद म्हणतोय ही फील रिलॅक्स्ड. विनोद. हा, येस. ओके. व्हेरी गुड. आणखीन वराडे सर. सोनावले सर. ओके. सो हे तुम्ही बघितलं, फक्त आपण 1 मिनिटासाठी घेतलं. ओके. ओन्ली फॉर 1 मिनिट. आणि 1 मिनिटामध्ये तुम्हाला इतके थॉट्स आले
प्रवीण सरांनी सांगितलं, निधीने सांगितलं जेवणात काय बनवायचे किंवा काय. मृणालीला थकली होती त्यामुळे झोप येत होती थोडीशी. आणि विनोदने सांगितलं पहिले 10 सेकंड खूप थॉट आले, त्यानंतर रिलॅक्स वाटलं. सो इट इज सेड दॅट ह्युमन बॉडी हॅज 1,000 थॉट्स इन 1 सेकंड. सो खूप मोठा आकडा आहे हा. एकाच सेकंदाला आपल्या डोक्यात 1,000 थॉट्स येऊ शकतात. सो तुम्ही विचार करू शकता की पूर्ण दिवसामध्ये 24 आवर्समध्ये आपल्या माइंडवर किती थॉट्सचा भडीमार होत असेल. म्हणजे किती प्रेशरमध्ये आपण त्या माइंडला ठेवतो. अचानक म्हणजे कंटिन्यू की आता हे करायचंय, ते करायचंय. म्हणजे आपण म्हणतात की प्रेझेंटमध्ये राहा, पण आपण प्रेझेंटमध्ये राहतो का नाही? आता पुढे काय करायचंय, काल काय झालं, आता भाजी काय बनवायची आहे, किंवा मग उद्याचं काय प्लॅन आहे, नेक्स्ट वीकचं काय शेड्यूल आहे. सो कंटिन्यू आपल्या डोक्यामध्ये काही ना काही काही ना काही विचार असतात, आणि त्याचा जो काही आहे त्यालाच म्हणतात कंटिन्युअस आणि अक्युमुलेटिव्ह इफेक्ट इज स्ट्रेस. आणि ह्या स्ट्रेसमुळे हळूहळू हळू आपली बॉडी जी आहे ती आतून आपण स्वतः खराब करत असतो. मल्टीटास्किंगच्या नादामध्ये आपण एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट न करता खूप साऱ्या गोष्टी ॲट अ टाइम करायचं असतं आपल्याला. सक्सेस अचीव्ह करायचं असतं, आणि खूप साऱ्या गोष्टी एका मिनिटामध्ये किंवा कमीत कमी वेळामध्ये भरपूर गोष्टी आपल्याला करायच्या असतात. तर त्यासाठी आपला नेहमी प्रयत्न असतो. पण त्यासाठीच आपला एक थॉट आला, की ह्या एका सेकंदामध्ये जर तुम्हाला 1,000 थॉट्स येत असतील, तर मग आपण का नाही 10-15 मिनिटं ते थॉट्स सोडून आपण फक्त आणि फक्त आपली बॉडी ऑब्झर्व करूया. सिट अँड डू नथिंग. म्हणजे आपल्याला काय करायचंय, की ते 15 मिनिटामध्ये आपल्याला काहीच करायचं नाहीये, म्युझिक ऐकायचं नाहीये, फक्त आणि फक्त आपली बॉडी ऑब्झर्व करायची आहे. सो ह्या वीकमध्ये, पूर्ण आठवड्यामध्ये तुम्हाला तेच बेसिक कन्सेप्ट हाच आहे, की माइंडफुल सिटिंग जो मी सांगितला होता. त्याच्यामध्ये सिट अँड डू नथिंगची टेक्निक आहे माइंडफुल सिटिंग. माइंडफुल सिटिंगमध्ये तुम्ही काय करणार आहात? बसायचं आहे, फक्त डोळे बंद करून कुठल्याही कम्फर्टेबल पोझिशनमध्ये तुम्ही बसणार आहात, आणि फक्त ब्रिदिंगवर फोकस करणार आहात. ब्रिदिंगवर फोकस करणार आहात, आणि त्यानंतर हळू हळू पहिली 5 मिनिटं, त्यानंतर थोडा रिलॅक्स व्हायला वेळ लागेल सुरुवातीला, त्यानंतर नेक्स्ट 5 मिनिटात तुम्हाला हळू ब्रिदिंगवर कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर तुम्हाला तुमचे थॉट्स कंट्रोलमध्ये आणता येतील, थोडं पीसफुल वाटेल, तुम्हाला हळूहळू खूप खूप इफेक्ट जाणवतील. आणि ह्या सगळ्याचा इफेक्ट होता तो आपल्या हॉर्मोन्सवर. आणि हॉर्मोन्सवर इफेक्ट झाल्यामुळे हळूहळू आपली जी इनर स्ट्रेंथ असते ती हळूहळू वाढायला लागते. आपले सेल डेव्हलप होतात, आणि आपल्या सेलला, आपल्या माइंडला आपण कंट्रोल करण्याचा खूप प्रयत्न करतो. म्हणजे प्रयत्न म्हणजे आपल्याला ऑटोमॅटिकली होतं, आपल्याला खूप हे विचार करावा लागत नाही. तर ह्याचा जो काही इफेक्ट आहे तो हळूहळू तुमच्या बॉडीवर होणार आहे. आणि माइंडफुल सिटिंग हा एक इतका ग्लोबली कन्सिडर्ड कन्सेप्ट आहे. तिबेटमध्ये लोक प्रॅक्टिस करतात ते आता. खूप जण ग्लोबली ह्याचं एक्सेप्टन्स झालेलं आहे. आणि आपले जे काही मॉन्क्स आहेत ते सुद्धा आपल्याला म्हणतात, आपल्याला मॉन्क एवढं तर आपल्याला करता येणार नाही, पण आपल्याला आपल्या डे टू डे लाईफमध्ये 10-15 मिनिटं फक्त बसायचं आहे. देर इज नो स्पेसिफिक टेक्निक की तुम्ही असंच करा, तसंच करा, किंवा मग माइंडला फील करा किंवा काय करा. फक्त 15 मिनिटं किंवा 10 मिनिटं तुम्ही जस्ट एका ठिकाणी बसायचे आणि ब्रिदिंगवर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. दॅट्स इट. फर्स्ट वीकमध्ये तुम्ही हे करा, आणि तुमचे जे काय थॉट्स आहे किंवा तुम्हाला फीडबॅक, तुम्हाला कसं फील होतंय ते तुम्ही ग्रुपवर पोस्ट करा. ओके. सो आपण हाच बेसिकली कन्सेप्ट होता. हळूहळू ह्याच्यामुळे काय होणार आहे, की तुमची इनर बॉडी, इनर स्ट्रेंथ, तुमचे थॉट्स हळूहळू कंट्रोलमध्ये येणार आहेत. आणि लास्ट सेशनमध्ये पण आपल्याला एकदा वरुण जॉईन झाला होता, आपल्या ग्रुपमध्ये आहे. त्यांनी पण सांगितले होते बरेच त्याचे एक्झाम्पल्स. आपल्याला जो राग येतो, आपल्याला आपण द्वेष करतो एखाद्याचा, आणि त्याच्यामुळे आपण पटकन रिॲक्ट करतो. तर आपली जी रिॲक्टची प्रोसेस असते ती हळूहळू कमी व्हायला लागते. आणि त्यामुळे काय होतं, की आपण अचानक पटकन डिसिजन घेऊन मोकळे होतो. चुकीचा डिसिजन बऱ्याच वेळेस घेऊन मोकळे होतो. तर आपल्या इमोशनला कंट्रोल करण्यासाठी हे 10-15 मिनिटं खूप महत्त्वाचे असतात.
तुम्ही सकाळी करू शकता. मॉर्निंगमध्ये सकाळी उठल्या-उठल्या फ्रेश झाल्यानंतर 10 मिनिटं बसू शकता किंवा संध्याकाळी जेव्हा बेडवर जाणार आहात, झोपणार आहात, त्याच्या आधी तुम्ही 10 मिनिटं ही एक्सरसाइज करायची आहे. सो असं म्हणतात म्हणजे तुम्ही जर फ्लाइटमध्ये जात असाल, तर फ्लाइटमध्ये सुद्धा म्हटलं जातं, की जर आपत्कालीन अवस्थेमध्ये तुम्हाला काही कॅलॅमिटी आली, काही आलं, तर तुम्हाला ऑक्सिजन मास्क कधी स्वतः लावायचा आहे आणि मग बाकीच्यांना तुम्हाला हेल्प करायची. तर ह्यासाठी बरेच जण म्हणतात, की तुम्ही सेल्फिश आहात किंवा तुम्ही स्वतःचाच जास्त विचार करता. पण आपण जोपर्यंत स्वतःचा विचार करत नाही, स्वतःवर प्रेम करत नाही, तोवर आपण दुसऱ्यावर कधीच प्रेम करू शकणार नाही. तर तुम्हाला आधी स्वतः स्ट्राँग व्हायचंय, इनर अँड आउटर बोथ सायमल्टेनियसली स्ट्राँग व्हायचं आहे आणि तेव्हाच तुम्ही तुमच्या फॅमिलीला आणि सराउंडिंग्सना, तुमच्या ऑफिसमध्ये कलीग्सना तुम्ही हेल्प करू शकता. सो आधी बी स्ट्राँग स्वतः, इनर अँड आउटर आणि मग तुम्ही बाकीच्यांना हेल्प करू शकता. सो आपल्या इथे सेशन संपलेलं आहे. म्हणजे शॉर्ट होता 15 मिनिट्सचा. सो फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला 10 मिनिट, 15 मिनिट्स जस्ट सिट अँड डू नथिंग करायचं आहे. आणि मग फर्स्ट वीक नंतर आपण परत एक सेशन घेणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे रिव्ह्यूज सांगू शकता. ओके? सो कोणाला काही क्वेशन असेल तर विचारू शकता. आय होप हा कन्सेप्ट सगळ्यांना समजलेला आहे. येस. येस, येस, येस. येस प्रवीण सर. ओके. इट्स खूप ॲक्चुअली हे म्हणतात, की सगळ्यात डिफिकल्ट प्रोसेस आहे ही. तुम्ही एकदा सर बसायला लागलात ना, की तुम्ही ऑटोमॅटिकली फील कराल. हे ज्यावेळेस तुम्ही ब्रीथिंगवर कॉन्सन्ट्रेट कराल, म्हणजे तुम्ही काउंटिंग करू शकता एक, की ब्रीथ इन, ब्रीथ आउट हे 1 काउंटिंग झालं. त्याच्यानंतर परत डीप ब्रीथ आउट सेकंड काउंटिंग. ज्यावेळेस तुम्ही म्हणजे ही माइंडफुल सिटिंगची ही आपण लास्ट 2 मंथ बिफोर ही टेक्निक आणली होती. त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलं होतं, की जस्ट तुम्ही बसायचं आहे, असं बसू शकता कुठेही कम्फर्टेबली. हातावर हात ठेवून जस्ट सिट, क्लोज युअर आईज आणि तुम्ही जस्ट ब्रीथ इन करायचं आहे आणि ब्रीथ आउट करायचं आहे. हे फक्त काउंटिंग करा. जस्ट काउंटिंग केलं, ब्रीथिंगवर फोकस केलं, तरी ऑटोमॅटिकली तुम्ही सेल्फवर कंट्रोल आणणार आहात. आणि ह्याच्यामध्ये काय होतंय, की तुमचं काउंटिंगवर जास्त फोकस आहे. माइंडफुली आपण फोकस करतोय आपल्या ब्रीथिंगवर. मग ज्यावेळेस माइंडफुली फोकस करतोय, फोर्स करतोय आपण आपल्या माइंडला, की ब्रीथिंगवर प्रेशर दे, ब्रीथिंग काउंटिंग कर आणि ब्रीथिंग काउंटिंग सोडू नको. त्यावेळेस ऑटोमॅटिकली आपण सेल्फवर कंट्रोल करतोय आणि इमोशन, थॉट्स ऑटोमॅटिकली कंट्रोल येतात. आणि इट्स अ सायमल्टेनियस प्रोसेस. एकदा का तुम्ही स्टार्ट केली, सुरुवातीला डिफिकल्ट जाईल. हळू तुम्ही तुमचं टायमिंग्स वाढवू शकता. जसं-जसं तुम्हाला म्हणजे आता मी जसं ऑब्झर्व्ह केलेलं आहे मागच्या 5 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये ज्यावेळेस मला ही टेक्निक समजली, त्यावेळेस मी सुरुवातीला 5 मिनिटंही बसू शकत नव्हते. 2 मिनिटंही मला अचानक खूप थॉट्स यायचे. त्यानंतर मी हळू काउंटिंग. ओके, कोण जॉइन होतंय? ओके. सो त्यानंतर मी कंटिन्युअस 5 मिनिटं बसायला लागले. मग 10 मिनिटं आणि हळू-हळू माझं अचानक इतका टायमिंग वाढला, की एक दिवस तर अचानक 40 मिनिट्सपर्यंत कंटिन्यू झालं आणि मला कळलंही नाही, की हा वेळ कसा चालला गेला. विथआऊट सिंगल थॉट. जस्ट आय वॉज काउंटिंग ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट. फक्त काउंटिंग करत होते, बाकी काहीच नाही. म्हणजे सुरुवातीला मी 20 काउंटिंग स्टार्ट केलं, त्यानंतर 50 काउंटिंग आणि मग आतापर्यंत 100 काउंटिंगच्या वरपर्यंत माझं जातं. सो एक टेक्निक हीच आहे माइंडफुल सेटिंगची, की तुम्ही ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट काउंटिंग करा. ऑटोमॅटिकली तुमचे थॉट्स कंट्रोलमध्ये येतील. ओके. येस विनोद. बरोबर. येस.
ओके. येस, येस, ऑफ कोर्स. हं, 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 हं. येस, करेक्ट, करेक्ट. मी एक बुक वाचलं होतं पॉवर म्हणून. तर त्यामध्ये पण त्यांनी सांगितलं होतं म्हणजे तिबेटमध्ये मोस्टली काय असतं, की म्युझिक 5-5 मिनिटांना ना त्यांचा एक अलार्म वाजतो. अ, अ, एक मिनिट कोण जॉइन होतंय? हां. तर एक त्यांच्याकडे काय आहे, जपानमध्ये पण एक गाव आहे. तिथे पण काय होतं, ऑफिसेसमध्ये, प्रोफेशनल ऑफिसेसमध्ये, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये एक ना अलार्म किंवा एक गाणं वाजतं एका सेकंदासाठी किंवा 1 मिनिटासाठी असं एक गाणं वाजवतात आणि ते गाणं तुम्हाला इंडिकेट करतं, की तुम्हाला प्रेझेंटमध्ये यायचंय. म्हणजे काय किंवा काही जण मोबाईलला अलार्म लावतात, की तो तो आवाज आला, की आपल्याला ऑटोमॅटिकली आपण जे काय करतोय त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. तर आपण ज्यावेळेस माइंडफुल सिटिंगला बसतो, त्यावेळेस आपण गुंफत गेलो, खूप सारे थॉट्स आले, पण आपल्याला काय करायचंय, की ब्रीथिंगवर काउंटिंग करायचं किंवा जसं विनोद म्हणाला, की आपल्याला एक वर्ड लक्षात ठेवायचा आहे. लास्ट टाईम निखिल म्हणाला होता, की त्याला त्याच्या टीचरने सांगितलं होतं, की सोहम हा एक वर्ड त्याने सांगितला होता. तर किंवा मग आपण ओम म्हणू शकतो किंवा एखादा वर्ड, की तो त्या थॉट्सना ब्रेक करण्यासाठी किंवा मी एक टेक्निक करते. मी काय करते, की ज्यावेळेस मी असं गुंफत जाते म्हणजे ब्रीथिंग करतोय आणि प्लस थॉट्स पण येतायत. असं दोन्ही सायमल्टेनियसली सुद्धा होऊ शकतं. तर अशा वेळेस मी काय करते, की अरे नाही, माइंडफुल म्हणजे मी फोर्स परत आणते, की नाही, नाही, आपलं ब्रीथिंग काउंटिंग चुकतंय. आपल्याला काउंटिंगला कॉन्सन्ट्रेट करायचंय. मी परत आणते. परत किंवा बऱ्याच वेळेस काय असतं डे टू डे लाईफमध्ये ना, आपण खूप सारे विचार करत असतो. मग अशा वेळेस काहीतरी म्युझिक वाजलं किंवा एक कंटिन्युअस बरेच जण आता जॉइन होत आहेत सेशन संपत आल्यावर. ओके, नेव्हर माइंड. सो आपण काय करतोय, बऱ्याचशा ऑफिसेसमध्ये किंवा जॅपनीजमध्ये एक ना ऑफिसेसमध्ये एक म्युझिक वाजवलं जातं किंवा तिबेटमध्ये एक म्युझिक थोड्या थोड्या वेळाने अ, गावामध्ये असा तो आवाज पोचवला जातो. त्या आवाजामध्ये हे इंडिकेट केलं जातं की तुम्हाला आता तुम्ही जे काही करताय त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचे. पास्ट आणि फ्युचर सोडून तुम्हाला प्रेझेंटमध्ये यायचंय. तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या मोबाईलला एक अलार्म लावू शकता किंवा मग हे पूर्ण दिवसभराचं झालं. ज्यावेळेस तुम्ही 10 मिनिटं बसता, त्यावेळेस तर तुम्ही ब्रीथिंगवर कॉन्सन्ट्रेट करू शकता किंवा विनोद म्हणाला तसं एखादा वर्ड लक्षात ठेवून, नाही आपल्याला परत यायचंय, परत कंटिन्यू करायचंय. इट्स अ व्हेरी सायमल्टेनियस प्रोसेस आणि खूप वेळ लागतो ह्याला. हे एका महिन्यात किंवा 2 महिन्यात तुम्हाला जमणार नाहीये. ज्यावेळेस तुम्ही हे कंटिन्यू कराल, त्यावेळेस तुम्हाला हळू तुम्हाला ही स्टेप जमणार आहे. ही स्टेप्स तुम्हाला असं ऑटोमॅटिकली येणार नाही. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करा. आपण 1 आठवडा पूर्ण ही प्रॅक्टिस करूया आणि त्यानंतर परत एव्हरी सॅटर्डेला आपण परत एक सेशन ठेवूया, की कोणाला काय इट इज अ ओपन फोरम. प्रत्येकजण आपापले एक्सपिरियन्स शेअर करू शकतं किंवा कोणाला काय टेक्निक्स सांगायची आहे ते सांगू शकतं. ओके. येस राजेश सर, अमिता अँड मनीषा मॅडम. तुम्ही आता जस्ट जॉइन झालात. सो हां, आपण काय सांगितलंय मागच्या 15 मिनिटामध्ये आपण एक एक्सप्लेन केलंय, की सिट अँड डू नथिंग आपला फेब्रुवारी चॅलेंज आहे. त्याच्यामुळे आपण 10 मिनिटं बसणार आहोत. ओन्ली 10 मिनिट और 15 मिनिट एव्हरी डे इन द मॉर्निंग और इन द इव्हनिंग. अँड
कॉन्सन्ट्रेट करणार आहोत ब्रिदिंगवर, माइंडफुल सिटिंग करणार आहोत आणि देर इज नो टेक्निक कसं करायचंय, काय करायचं काहीच नाही. फक्त बसायचं आहे आणि फक्त ब्रिदिंगवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि त्यानंतर आपण नेक्स्ट सॅटर्डे परत भेटणार आहोत आणि मग आपण आपले व्ह्यूज शेअर करणार आहोत. ओके. या. येस. येस, येस. आणखीन कोणाला काही क्वेरीज असतील तर नारखेडे सर, सन सन कोण जॉईन झाले कळत. येस सर. हां. हं. हं. नाही, नाही. तुम्ही सगळे आहात म्हणूनच मलाही उत्साह येतो, की आहे माझ्याकडे ऑडियन्स म्हणून असं मलाही उत्साह येतो, की नाही सगळे आहेत, सगळे करतायत व्यवस्थित आणि काय होतं, की नेहमी-नेहमी कसं एक बऱ्याच जण म्हणतात, की आउटर लूकला खूप सारं महत्त्व दिलं जातं. इनर कोणी पाहत नाही. तर त्यासाठीच हा एक कन्सेप्ट आहे. त्यामुळे आपल्याला इनर स्ट्रेंथ पण वाढवायची आहे. आपल्याला स्ट्रेस कमी करायचा आहे डे टू डे लाईफमध्ये. तर त्यासाठी ही टेक्निक खूपच चांगली आहे आणि सगळ्यांनी म्हणजे खूप रिच लोकं म्हणजे खूप सक्सेसफुल लोकं मेडिटेशन जे म्हणतात ते डेली करतात. तर दिस दिस इज नथिंग काइंड ऑफ मेडिटेशन ओन्ली. पण आपण हे हळू-हळू वन बाय वन टेक्निकनुसार हळू स्टेप बाय स्टेप करणार आहोत. पुढे भविष्यामध्ये आणखीन प्रोजेक्ट मोठे आपण करू. पण दिस इज जस्ट बिगिनिंग. अ, ही एक ॲक्टिव्हिटी करा तुम्ही 15 मिनिटं आणि तुमचे व्ह्यूज शेअर करा ग्रुपवर. ओके. ओके. सो आय गेस झालेलं आहे. कोणाला काही क्वेरीज असेल तर विचारू शकता किंवा मग आपण ओके. विनोद आहे का काही? हँड वर केलाय. ओके, ओके. चालेल मग आपण एंड करू शकतो. ओके. ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना आणि 10,000 स्टेप्स तर तुम्ही करतातच आहे. पण एवढे 10-15 मिनिटं तुम्ही डेली काढा ह्याच्यासाठी. इन द मॉर्निंग और इन द इव्हनिंग. ओके. येस. थँक यू सो मच एव्हरीवन. बाय बाय. गुड डे.